रुपयाला का विकला गेला? का? त्याचं कारण असं आहे की एकाच दुकानातनं घेण्यासाठी शाळेने कंपल्शन केलं. शाळा बोलते की कंपल्शन नाही आहे, मग दुसऱ्या दुकानात का ते मिळाले नाही? जर युनिफॉर्म एकाच दुकानात एकाच वेळेला 1200-1500 युनिट जर तयार होतात तर तो दुकानवाला 25-30 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायला तेवढा सक्षम असू शकतो का हो? म्हणजे याचा अर्थ त्यांना माहीत आहे का इथनं 1500 ड्रेस त्यांना घेणंच आहे, म्हणून त्यांनी तिथे विकलं आणि दुकानाचं शाळेवाल्याचं काहीतरी साटेलोटा असेल म्हणून ते 2700ला गेलं. वास्तविक ही गोष्ट दुकानवाला आम्हाला स्वतः बोललेला, नंतर तो मागे फिरला. 25 जूनला केलेली, 2 जुलैला केलेली, परंतु शिक्षण विभागाने आमच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. खुल्लं दिसतंय 25 जूनला जेव्हा त्यांनी शाळेवाल्यांना देखील पत्र दिलेलं 24 जूनला की तुम्ही 25 तारखेला या आणि तुम्ही जे पालकांचे आरोप आहेत त्या बाबतीत तुमच्याकडे जी काही कागदपत्र असतील ती घेऊन या. आता शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालकांना 2024 रोजी असा ठराव झालेला आहे असं त्यांनी पाठवलं. माझा वैयक्तिक त्याच्यावर सवाल आहे का 2024चे जर यांच्याकडे डॉक्युमेंट्स तेव्हा होते, मग हे 25 जूनला जेव्हा आले तेव्हा यांनी इथे डॉक्युमेंट्स आम्हाला किंवा शिक्षण विभागाला का दाखवले नाही? म्हणजे याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरलेलं आहे आणि आम्ही ही लढाई कायदेशीरदृष्ट्या आता कोर्टातनं लढणार आहोत आणि मग शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जरी याच्यात घ्यायला लागलं तरी आम्ही घेऊ, कारण की हे फार चुकीचं आहे. लोकांची, या भाबड्या पालकांची जो हातावर पोट आहे. अखेर पालकांच्या एकजुटीपुढे प्रशासनाला झुकावे लागले आणि पालकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. यानुसार आता पालकांच्या मागण्यांचा अहवाल हा उपसंचालकांकडे सादर केला जाईल. विद्यार्थ्यांचे गणवेश बदलण्यापूर्वी 1 वर्ष आगाऊ सूचना पालकांना दिली जाईल. पालकांच्या पीटीए ठरावाची चौकशीही करण्यात येईल. शाळेने सक्तीने विकलेले अवाजवी वह्या, पुस्तके, गणवेश नाकारून संबंधित विक्रेत्यांकडे परत केली जातील. भविष्यात विद्यार्थ्यांशी सूडबुद्धीने भेदभाव केला जाणार नाही. तसेच मुख्याध्यापकांविषयी असलेल्या सगळ्या तक्रारींची रीतसर चौकशी केली जाईल. या सगळ्या मागण्या मान्य प्रशासनाने केल्या आहेत. KNT पब्लिक स्कूलमध्ये गणवेश सक्ती किंवा काही पुस्तकांची विक्री केली जाते अशी तक्रार मागील महिन्यामध्ये पालकांकडून या कार्यालयास प्राप्त झाली. त्यानुसार या कार्यालयाने शाळेस सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि शाळांनी ही विशिष्ट दुकानातून जी विक्री केली जाते याबाबत शासनाचं 2004च्या सूचना आहेत त्यानुसार त्यांचं उल्लंघन केलं आहे आणि ते शाळेवर यथोचित कारवाई करण्यासाठी माननीय विभागीय संचालक मुंबई यांच्याकडे या कार्यालयाने ईमेलद्वारे प्रस्ताव सादर केलेला आहे. पालकांनी जे पुरावे सादर केलेत त्यानंतर आम्ही शाळेला भेट दिली. शाळाच्या स्तरावर जे काही पुस्तक खरेदीचे वगैरे डॉक्युमेंट आहेत ते मी व्यक्तिशः पाहिलेले आहेत व त्यानुसार अहवाल सादर केलेला आहे.